जर लहान लहान मुलं अशा पद्धतीनं जर चाकू आणि पिस्तल वापरायला लागले अध्यक्ष महाराज, तर निश्चितपणे ही आपल्यासाठी अत्यंत धोक्याची घंटा आहे. खाजगी दारूवाले मुद्दाम म्हणून त्या मुलाला दारूच्या ठेक्यावर बसवतात. का बसवतात? कारण की पकडून नेला की 1 तासात बाहेर येतो. सर्रासपणे अशा टोळ्या लहान मुलांचा वापर करू लागलेल्या आहेत. या सर्व टोळ्यांचे मोरखे आणि त्यांचे आई वडील यांच्यावर सुद्धा गंभीरपणे गुन्हे दाखल करण्याची, मकोकाच्या अंतर्गत दाखल करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे. अध्यक्ष महाराज, ते सर्व जालना जिल्ह्यातली गुन्हेगारी जी लहान मुलात घुसलेली ती नेस्तनाबूत करण्याचं काम शासन करेल का? सन्मान्य अर्जुन खोतकर साहेबांनी अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याला या ठिकाणी हात घातलेला आहे. या ज्या 8 घटना जालना जिल्ह्यात घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये कुठेही टोळी दिसत नाही आहे. त्या वैयक्तिक घटना आहेत. त्यांच्या परिवारातले काही म्हणजे दुर्दैवी आहे की आईचंच प्रेमप्रसंग पाहिला आणि त्यात त्यांनी केलं वगैरे, असे वाईट काही गोष्टी आहेत. पण खोतकर साहेबांनी जो विषय मांडलेला आहे तो मला असं वाटतं अतिशय चिंतेचा विषय आहे. कारण हे ट्रेंड्स नव्याने आपल्याला लक्षात येत आहेत की काही गुन्हेगारी टोळ्या अशा प्रकारे, कारण आपल्याकडे विधी संघर्षित बालकं जी असतात म्हणजे 18 वर्षाच्या आतली, त्यांच्यावर आपल्याला वेगळ्या कायद्यांमध्ये त्यांना प्रॉसिक्यूट करावं लागतं. त्यांना जेलमध्ये ठेवता येत नाही, त्यांना बालसुधारगृहात ठेवावं लागतं, त्यांना तेवढी सजा आपल्याला देता येत नाही. याचा फायदा घेऊन काही प्रमाणात अशा पद्धतीनं त्यांना पैसे द्यायचे, त्यांच्याकडनं क्राईम करून घ्यायचा, अशा गोष्टी नजरेस येत आहेत. खरं म्हणजे आपला जो बाल गुन्हेगारीचा कायदा आहे, या कायद्यामध्ये अशा पद्धतीनं जो करून घेणार आहे त्याच्यावरही लायबिलिटी दिलेली आहे, त्याच्यावरही आपण कारवाई करू शकतो. पण मला असं वाटतं की आपण ज्याप्रमाणे म्हटलं, आज आवश्यकता ही आहे की हे कायदे अधिक कडक करण्याची गरज आहे. त्यामुळे निश्चितपणे आपण या ठिकाणी जे सुचवलेलं आहे त्या पद्धतीनं जे लोक बालकांना गुन्हेगारीला प्रवृत्त करतील किंवा डायरेक्टली इनडायरेक्टली त्यांचा यूज करतील, अशा लोकांना जी काही शिक्षा आहे त्या शिक्षेतही वाढ करण्यात येईल. आणि त्यात जर टोळी सदृश काही आढळलं तर संघटित गुन्हेगारी कायद्याच्या अंतर्गत त्याचा समावेश करून आणि त्यांच्यावर संघटित गुन्हेगारीचेच कलम लावून त्यांनाही, म्हणजे ते त्या गुन्ह्याच्या स्पॉटवर नसले तरी त्यांनी त्याला एड केला आहे, त्यांनी त्याला चाकू दिला आहे, त्यांनी त्याचं डोकं हे केलेलं आहे किंवा त्याला पैसे दिले आहेत, तर त्यांनी गुन्हा केला आहे, अशा पद्धतीनं समजून त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या संदर्भातला अमेंडमेंट आम्ही आणू.